मी बनवणार आहे पेरूची बर्फी। पेरूची बर्फी बनवण्यासाठी मी एक मोठासा पेरू घेतलेला आहे। त्याचे मी आता 2 भाग केलेले आहेत। त्याच्या आता छोट्या छोट्या फोडी करून त्या मी वाफवायला ठेवत आहे। फोडी बनवून घेतलेले आहे, पेरू कापून घेतलेला आहे आणि आता मी पाणी पण गरम करत ठेवलेले आहे। त्याच्यामध्ये हे भांडे ठेवते। ह्या पेरूच्या फोडी मी एका भांड्यामध्ये घेते। याच्यामध्ये वाफवून घ्यायचे। झाकण ठेवते। 10 ते 15 मिनिटं आपण या वाफवून घ्यायचे थोडी। बघूया आपले पेरू शिजले आहेत का। आपले पेरू व्यवस्थित पकले, छान मऊ झालेले आहेत। आता मी गॅस बंद करते। हे थोडं थंड होऊ द्यायचे। थंड झाल्यानंतर आपण ते व्यवस्थित स्मॅश करून घेऊया किंवा मिक्सरला लावून मिक्सरला लावून त्याचा गर वेगळा केलेला आहे, बियांपासून वेगळा केलेला आहे। त्याच्यासाठी मी थोडंसं दूध वापरलेलं आहे। आता या गरासाठी मी साखर, वेलची, ड्रायफ्रूट पावडर, कलर घेतलेला आहे। गॅस ऑन करून त्याच्यामध्ये मी गर टाकते। साखर टाकते 1 कप, वेलची सर्व टाकून एकत्र शिजवून घेते थोडा घट्ट होईपर्यंत। त्यामध्ये मी कलर ॲड करणार आहे। ड्रायफ्रूट्स टाकते, थोडे ड्रायफ्रूट्स गार्निशिंगसाठी ठेवलेले आहेत। आता हे मी घट्ट करून घेणार आहे सारं। त्याच्यामध्ये मी गुलाबी कलर वापरलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच साजूक तूप वापरणार आहे। आता हे सर्व व्यवस्थित शिजू द्यायचं आहे आणि घट्ट बर्फी तयार करणार आहे। आपलं पेरूचं सारण चांगलं घट्ट झालेलं आहे। आपण एका घी लावलेल्या साजूक तूप लावलेल्या ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडून घेऊया। पेरूची बर्फी आपली तयार आहे।